संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजपासून ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सरकारची बाजू मांडणार, तर पंतप्रधानही सहभागी होण्याची शक्यता. ऑपरेशन सिंदूरवर 16 तास आम्ही चर्चा करणार, संजय राऊतांची माहिती. ऑपरेशन सिंदूरवर 2 दिवस विशेष अधिवेशन मागत होतो, तेव्हा अधिवेशन घेतलं नाही. आता 2 दिवस देतायत राऊतांचा टोला. आज सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीची बैठक. ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष रणनीती ठरवणार. काँग्रेसनं लोकसभा खासदारांना बजावला व्हीप. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी संसदेत उपस्थित राहण्याचे निर्देश. 30 जुलैपर्यंत होणार ऑपरेशन सिंदूरवर चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज घेणार राज्यपालांची भेट. राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात राज्यपालांना निवेदन देणार. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार. महायुतीतल्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती. ठाकरे बंधूंसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण. प्रमुख महापालिकांमध्ये महायुती म्हणूनच लढणार, सूत्रांची माहिती. महायुती मतांचं विभाजन टाळणार. मुंबईसह प्रमुख महापालिका महायुती एकत्र लढणार असल्याची सूत्रांची माहिती. ठाकरेंना फायदा होऊ नये म्हणून एकत्र लढण्यावर महायुतीचा भर असल्याची देखील माहिती. शिंदेंनी पक्ष चोरला आणि अमित शहांनी शिवसेनेवर दरोडा टाकला, त्यामुळे शिवसेना शिंदेंची कशी होऊ शकते असं राज ठाकरेंनाही वाटतं. म्हणूनच उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले. संजय राऊतांची प्रतिक्रिया. प्रत्येक अनैतिक गोष्टींमागे एकनाथ शिंदे, संजय राऊतांची टीका. अनैतिक गोष्टीत भाग घेतलेल्या लोकांना संरक्षण दिलं जातंय, राऊतांचा आरोप. खडसेंच्या जावयांना 4 दिवस पाळत ठेवून पकडलं, त्यापेक्षा पहलगाममध्ये सुरक्षेची पाळत ठेवायला हवी होती, संजय राऊतांची टीका. तर गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावर काल असुरी आनंद होता, राऊतांचा टोला. पत्नीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी मौन सोडलं. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. प्रांजल केवलकर आणि इतरांनी शुक्रवारी ही पार्टी केल्याचा संशय. खराडीमधल्या हॉटेल रूमचं पोलीस सीसीटीव्ही तपासणार. केवलकरांनी 4 दिवसांसाठी केलं होतं हॉटेल रूमचं बुक. 3री ते 10वीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर. त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल आल्यानंतर हिंदीच्या सक्तीवर निर्णय होणार. सध्या मराठी आणि इंग्रजी या 2च भाषांचा पर्याय. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांची आज भेट होण्याची शक्यता. सभागृहातील रमी प्रकरण आणि वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कोकाटेंशी चर्चेनंतर अजित पवार निर्णय जाहीर करणार. ठाण्यामध्ये वंजारी समाजाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे भाऊक. संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझ्यासह माझ्या जिल्ह्याची बदनामी केली, धनंजय मुंडेंचं वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चेनंतर प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली नाराजी. ओबीसी म्हणून जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती, सोळंकेंचं वक्तव्य. आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज बैठक. दक्षिण मुंबईतील विभागाध्यक्ष, गटाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची बैठक होणार. संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार मार्गदर्शन करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं कंबर कसली. समन्वयकांच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा. धाराशिव आणि लातूरची जबाबदारी राजन साळवींकडे. गुहागर मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधवांना मोठा धक्का. महेश नाटेकर यांच्यासह नेत्रा ठाकूर यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं हक्कभंगाच्या नोटिशीला उत्तर. गाण्यात केवळ कलेचा वापर करत व्यंगात्मक टीकात्मक पद्धतीनं मतं मांडलेली आहेत, कामराचं म्हणणं. मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाकडून आझाद मैदानाची पाहणी. 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याचा मनोज जरांगेंचा इशारा. मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांना धक्का. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीच्या सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश.
सुधाकर घारेंची राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती. कर्जत खालापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून घारेंनी लढवली होती निवडणूक. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या अडचणीत वाढ. मुंबई विद्यापीठाच्या आणखी विभागांना शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वायत्तता मिळणार. प्रस्ताव राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवणार. गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई पालिकेचा नवा नियम. मंडपांसाठी फुटपाथ किंवा रस्त्यावर खड्डा खणल्यास 15,000चा दंड आकारणार. पूर्वी हा दंड 2,000 रुपये होता. नियम मागे घेण्याची मंडळांची मागणी. मुंबईकरांची एसटीला पसंती. गणेशोत्सवासाठी 5 दिवसात 273 बस आरक्षित. मुंबईतून यंदा 1,800 जादा गाड्या ह्या कोकणासाठी धावणार आहेत. पुण्यातील भीमाशंकर इथं राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल. मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट. माळशिरस येथील श्री भुलेश्वर मंदिरामध्ये आजपासून श्रावण यात्रा. मंदिरामध्ये शिवलिंगाला अभिषेक करत महापूजा करण्यात आली. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. मुळामुठा नदीच्या तीरावर 288 वर्ष जुनं असलेल्या पेशवेकालीन मंदिराचं काळ्या पाषाणानं बांधकाम. पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं. सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिरात श्रावण सोमवाराचा उत्साह. भाविकांची दर्शनासाठी गर्दी. दक्षिण कोकणची काशी म्हणून कुणकेश्वर मंदिराची ओळख आहे. भंडाऱ्याचं आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहिरंगेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी. मंदिरात महाआरती करून महादेवाच्या पिंडीची पूजा. सांगलीतल्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ. कृष्णा नदीनं 25 फुटांची पाणी पातळी ओलांडली आहे. सांगलीतल्या औदुंबरमधील दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलं. कोयना धरणातील विसर्ग आणि नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. सांगलीतील चांदोली धरणातून सुरू असणारा विसर्ग वाढवला. चांदोली धरणातून सध्या 15,075 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला. भीमा नदी पात्रात 61,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. तर वीर धरणातून 23,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील खडकवासला धरणातून 22,000 क्युसेकनं मुळामुठा नदीत विसर्ग. नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली. नदीकाठच्या घरांना देखील सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. दूधगंगा धरणातून देखील काल दुपारपासून पाण्याचा विसर्ग सुरू. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही खास दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. नांदूरच्या नांदूर मध्यमेश्वर धरणाची सुरक्षा धोक्यात. धरणातून मोठ्या प्रमाणावर गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू. पर्यटक जीव धोक्यात घालून घेत आहेत पर्यटनाचा आनंद. सुरक्षा रक्षक नेमण्याची ही मागणी. नाशिकच्या कळवण आदिवासी पट्ट्यामध्ये भात लावणीला सुरुवात. पावसानं चांगला जोर धरल्यामुळे डोंगराळ भागामध्ये भात लागवडीची गती. समाधानकारक पावसामुळे चांगल्या उत्पादनाची देखील शेतकऱ्यांना अपेक्षा. भंडाऱ्याच्या साकोलीमधील शिवणी बांध धरण ओव्हरफ्लो. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. गोंदियात 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे 6 घरांचं पूर्णतः तर 364 घरांचं अंशतः नुकसान. जनावरांच्या 135 गोठ्यांचंही नुकसान. तर सालेकसा तालुक्यातील कवडी इथं घर पडल्यामुळे एक महिला जखमी. भंडाऱ्याच्या बायपास मार्गावर ट्रक आणि 2 क्रेन चिखलात अडकल्या. 4 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची पोलखोल. कोल्हापूरच्या नांदणी मठाच्या हत्याणी संबंधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. महादेवीला वंताराकडे सोपवण्याचे हायकोर्टाचे आदेश. हायकोर्ट आदेशांना नांदणी मठाकडून सुप्रीम कोर्टात आव्हान. बुलढाण्यात दलित संघटनांकडून खामगाव बंदची हाक. युवकाला धर्म विचारत नग्न करून केली होती बेदम मारहाण. आरोपींना अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी. नाशिकच्या मनमाड शहरातील गवळीवाडा परिसरामध्ये घरफोडी. भाजी विक्रेत्याच्या घरातून 15 तोळे सोनं आणि 50,000 रुपयांची रक्कम लंपास. नागपूरच्या बर्डी उड्डाणपुलावरून 3 वाहनांमध्ये अपघात. 2 जण गंभीर जखमी. तुळजापूरमध्ये खडी केंद्रात चालकाचे अवैध दगडे उत्खनन. नियमबाह्य उत्खनन केल्याप्रकरणी 4 खडी केंद्रांना ठोकले सील. जिल्ह्यात खदान माफियांची टोळी सक्रिय.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस करणार मोठी कर्मचारी कपात, 12,200 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार, एकूण कर्मचाऱ्यांपैकी 2% कर्मचारी कमी करणार. उत्तर प्रदेशातल्या बाराबंकीमध्ये शिवमंदिरात चेंगराचेंगरी, 2 जणांचा मृत्यू तर 29 जण जखमी. टीनच्या पत्राशेडवर विजेची तार पडल्यानंतर चेंगराचेंगरी, माकडांनी विजेची तार तोडल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आहे. कर्नाटकात काँग्रेसला सत्ता आपण मिळवून दिली, पण 4 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या MS कृष्णांना मुख्यमंत्री केलं गेलं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बोलून दाखवली जुनी खंत. भारताचं नाव भारतच राहू द्या, सरसंघचालक मोहन भागवतांच्या सूचना. आपल्याला सोन्याची चिमणी नाही तर सिंह बनायचंय, भागवतांचं प्रतिपादन. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात बोनालू फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात साजरा. बॅडमिंटनपटू PV सिंधूचा सहभाग. डोक्यावर मंगल कलश घेऊन हैदराबादच्या लाल दरवाजा महाकाली मंदिरात.